हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आणि पहिली गोष्ट अशी तर सकाळची सुरुवात झालेली आहे. थोडंसं माझं कॅट ओरडतं आहे बिकॉज चहा ठेवला आणि त्याला माहिती आहे आता मी चहा घेतल्यानंतर बिस्किट खाणार आहे. सो त्यासाठी ते जे चाललेलं आहे की आता ही काय करते आहे, ही मला बिस्किट का देत नाही आहे. आणि तेवढ्याच वेळात 2 मिनिटमध्ये उतू गेला आहे चहा माझा इथं. सो आता ते एक माझं डबल काम लागणार आहे. सेकंड टाईम मी आता सो हे डबल काम लागलं आहे मला आज. इट्स ओके, सुरुवात तर झालेली आहे. सो आजचा दिवस कसा जातो हे मी आज तुमच्यासोबत शेअरच करेन. तर हा असा बघत असतो जोवर ह्याला खायला भेटत नाही तोवर, आणि ओरडतही असतो. आणि काल थोडं नॉनव्हेज दिलं होतं तर त्या पद्धतीने त्यांनी हे असं सगळं खराब करून ठेवलेलं आहे. तर आता ह्या महाराजांसाठी मला हे सगळं स्वच्छ केलं पाहिजे, कारण की ह्यांनाच त्रास होतो त्याच्यानंतर. हो की नाही मॅक्स? अय मॅक्स, तसं अटेन्शन देतं आहे कधी कधी, नाही तर कधी कधी इग्नोर मारून निघून जातं. आज तरी रिसेंटमध्ये कालवालंच फेवरेट आहे, कारण की ते संपवलं पाहिजे नंतर खराब होतं राहून. आणि जसं की फर्स्ट बघितलं त्यामुळे माझा चहा खूप कमी झाला आहे. एकतर मी चहा 1 टाईम किंवा 2 टाईमच घ्यायचं ठरवलं आहे, त्यात पण चहा एवढंच झाला आहे. सो असं माझं नाश्त्यानंतर मी थोडंसं पाणी वगैरे तापायला ठेवते आहे, कारण की सोलार नाही आहे इथं. सो हीटर वगैरे मला यूज करावं लागतं. ही माझी रोजची कसरत आहे. मग थोडंसं पाणी तापते तोवर म्हणलं की अजून थोडंसं काहीतरी हेल्दी खाऊन घेऊयात. मग थोडंसं खजूर खात होते मी इथं. मग ते खाऊन झाल्यानंतर लगेच मी काही कपडे यूज करणार आहे किंवा मला नंतर काय यूज करायचं आहे ते मी काढलं. सो आज मी घालणार होते येल्लो पॅन्ट, पिंक और रेडिश कलर टी शर्ट. सो मी फ्रेशन अप वगैरे झाले. मग परत फ्रूट खायचं होतं कारण की ऑलमोस्ट 11 वाजत आले होते. सो मी इथं पायनॅपल कट करते आहे आणि मला असं वाटते की ते थोडंसं अजून मी बाजूचं जे काही असतं ते टोचणं ते काढायला पाहिजे होतं, बट इट्स ओके. मी 2-3 काप घेतले आणि मग ते तसंच, म्हणजे चाट मसाला तर नव्हता. सो आता काय म्हणून मग मी मीठच यूज केलं. मग मीठ वगैरे सगळ्याला व्यवस्थित लावून घेतलं. सो इनोसेंटली माझं कॅट इथं माझ्याकडे बघत होतं. आणि मग इव्हिनिंगला मी थोडंसं माझं किराणा वगैरे आणायचं होतं. सो आम्ही निघालो होतो डी मार्टला. सो मी अशा तऱ्हेने ड्रेसअप झाले लगेच आणि मग मी डी मार्टला पोचलो होतो. तिथं प्रचंड प्रमाणात गर्दी होती आणि माझं असं झालं की हे भेटत नाही, ते भेटत नाही, हे इथे ठेवलं नाही आहे, ते कुठं ठेवलं आहे काय माहिती. आणि माझे मिस्टर ट्रॉली घेऊन माझ्या मागं मागं फिरत होते. स्टील मी शोधत होते की हे इथं दिसत नाही आहे. आणि मी फक्त एक सॉस शोधत होते, तो मला शेवटी नाहीच भेटला. थोडंफार मी असं सामान वगैरे घेतलं. मॅगी थोडीशी घेऊन ठेवते कारण की कधी कोणी चिलेपिल्ली आली किंवा मला पण लागते. मग घरी आल्यानंतर ते तर तसेच बसले होते. सो फालुदा आणला होता ऑलरेडी, त्यांनी आणून फ्रीजमध्ये ठेवलं होतं. सो तो त्यांना ग्लासमध्ये फक्त तुला पण पाहिजे तेवढ्यात हा पण ओरडत होता. मग म्हणलं की आपण डीमार्टमधून काय आणले जरा काढूयात. सो मी अशा काही प्रकारचं ते बास्केट ते आणलं, बट मला ते वर्थ इट वाटलं नाही आहे बिकॉज मला आधी वाटलं ते 129ला आहे आणि नंतर समजलं 99लाच आहे. ती पण छोट्या अशा ह्या मी डब्या घेऊन आले. बिस्किट लागतं थोडंफार नाश्त्याला, जास्त काही जर काही न बनवलं नाही तर. सो मी असं थोडंफार माझं किराणा किंवा जे काही मंथली लागणार आहे तेवढं मी थोडंफार घेऊन आले आणि बाकीचं नियरबाय शॉप आहेत सो मी तिथून घेऊन येते. सो ऑफरमध्ये काही गोष्टी भेटल्या होत्या ज्या की बाय वन गेट वनमध्ये असतात किंवा बाय टू गेट वनही असतात. सो ते चेडाचं सोयावालं जे आहे ते बाय वन गेट वन होतं आणि ते स्टार बाजारलासुद्धा बाय वन गेट वन असतं.
अजून काही गोष्टी होत्या ज्या की सेपरेट करायच्या होत्या, की जे मला मम्मीकडे नेऊन द्यायच्यात. कारण की मम्मीला काही वेळेला टाईम नसतो आणि मग अचानक मग मी जर गेले किंवा ती जर गेली तर एकमेकांचं थोडंफार आणून ठेवतो. अशा रीतीने मग बाकीचं अर्धं त्या बॅगेत होतं, अर्धं ह्या बॅगेत होतं. रवा बघत होते कारण की ते मिस्टरांनी उचलून आणलं होतं. कारण कसं होतं, जेंट्स लोकांना रव्यामधला फरक काही वेळेला समजत नाही. हां, रवा आहे, इट्स ओके, घे उचलून. आणि मग जे मी सॉस उचललं होतं ते तर चुकीच्याच ब्रँडचं निघालं. सो म्हटलं ठीक आहे, आत्तापुरतं इट्स ओके. घरातल्या घरात तेवढंच नूडल्स वगैरे बनवायला उपयोगी पडतं. मग असं थोडंफार जे सामान आहे ते सेपरेट केलं आहे ऑलरेडी. आणि आता मला बघायचं होतं की मी ते डब्या उचलल्या आहेत त्या वर्थ इट आहेत का. कारण की काही वेळेला म्हणजे खूप असं हलक्या क्वालिटीचं पण येतं आणि काही वेळेला चांगलं असतं. जसं ते ॲज पर 99च्या प्राईसच्या ह्याच्यानुसार ओके आहे. आणि त्याची सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे त्याची लीड चांगली होती. नाहीतर काही वेळेचं म्हणजे लीड एकदम असं प्रेस केलं ना तर आतमध्ये जातं. आणि जसं की मला ते चांगलं वाटतं. इथं जे सामान होतं ते उचलूनही ठेवलं आणि जे सेपरेट करायचं तेही केलं. सो मी काही रील्स आणि शॉर्ट्समध्ये टाकलं होतं की मी फिरायला चालली आहे, बाहेर चालली आहे. सो इन शॉर्टमध्ये मी ह्याच गोष्टीसाठी चालले होते की मला ट्रायपॉड पाहिजे होतं. का तर सेल्फी स्टिक वगैरे ओके आहे, बट तो जो अँगल आहे तो मला काही सेट करता येत नव्हता. आणि ह्याच्यासोबत मला एक्सपेक्टेड होतं की बॅग भेटेल त्याची, बट क्वालिटी चांगली आहे. सो मला वाटलं बॅग भेटेल, बट तसं काहीच झालं नाही. ठीक आहे म्हणलं, ट्रायपॉड तर चांगला होता, अँगल वगैरेसाठी म्हणलं ठीक आहे. सो मी इथं चेक करत होते ते कसं आहे आणि कसं नाही. आणि खूप दिवस झाले की मला हॉरिझॉन्टलमध्ये व्लॉग शूट करायचे होते, बट ते काही म्हणजे पॉसिबलच होत नव्हतं. आणि त्यासाठी म्हणलं आता ट्रायपॉड तर आणलंच पाहिजे. क्वालिटीही चांगली आहे आणि प्राईज म्हणायचं झालं तर मला ते 800मध्ये भेटलेलं आहे. सो क्वालिटीनुसार मला प्राईज पण चांगली वाटली आहे. आणि बॅकग्राऊंडला थोडा आवाज येत असेल बिकॉज माझ्या नियर बाय स्कूल आहे. आणि हे मोबाईल स्टँड आणलं होतं जे की बाईकला लागतं, बिकॉज ऑलमोस्ट आमचे 2 मोबाईल म्हणजे फोनवर येतात वगैरे उचलल्यावर नंतर टर्न वगैरे घेताना पडून फुटले होते. सो ते खूप लॉस होता. त्यामुळं हे म्हणलं तर फायनली आता घेऊया. आणि त्यांनाही पाहिजे होतं. सो हे एक आणलं. हे पण म्हणजे 200 रुपयाला भेटलं 200ला. तर क्वालिटी खूप छान आहे. आणि त्याचं जे ॲडजस्टमेंटचं सिस्टीम आहे ते सुद्धा म्हणजे खूप आवडलं. म्हणजे प्रेस केलं की ओपन होतं आणि मोबाईल ठेवला की मोबाईल तिथून लॉकही होणार. सो पडायचंही टेन्शन नाही आहे त्याला. अशा रीतीने मी 2 वस्तू आणल्या. आणि ह्याच्यामध्ये जे काही आहे ना बाईकला लावायचं जे त्याला काय म्हणतात ते पॅकिंग पट्टी वगैरे असं काहीतरी म्हणतात, तर ते पण होतं त्याच्यामध्ये. म्हणजे जर बसलं नाही तरी ते असं राऊंड करून लावता येतं. त्यानंतर काही वेळेला 2 किंवा 4 स्क्रू लागतात, ह्याला एकच स्क्रू आहे, त्यामुळे ते इझिली फिट होतं आहे. आणि जर आपल्याला हे करायचं नसेल, यूज नसेल करायचं किंवा काही वेळेला बाईकला आपण ठेवतो पार्किंगमध्ये काही म्हणजे होतं, तर मग ते खोलून ते तिथं अटॅच करता येतं. आणि हे 360 डिग्री फिरतं आहे जसं की तुम्ही पाहू शकता. आणि त्याला ते म्हणजे ते जे राऊंड आहे ना फिक्स करायचं ते त्याच्या आतमध्ये लावून मग ते अटॅच करून ते फिक्स करायचे गोल फिरवून. म्हणजे जरी लागत नसेल तरी ते खोलून बाईकमधनं आपण म्हणजे हँडलला वगैरे जिथं लावणार
तिथून ते आपण काढून घेऊ शकतो. तसं चांगलं वाटतं. इव्हिनिंगला त्याला थोडंसं कड्यावर घेतलं होतं. बाहेर जायचं असते त्याला इव्हिनिंगच्या टायमिंगला. सो इथं मी व्लॉग एंड करते. थँक्यू सो मच.